नमस्कार, मी आनंद पोहनेरकर आपल्या सर्वांचं महाराष्ट्रवाणी बातमीपत्रात स्वागत करतो. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. आपला महाराष्ट्र समृद्ध आणि हिरवागार असावा हे आपल्या सर्वांचं स्वप्न आहे. राज्याचे माजी मुख्यमंत्री दिवंगत सुधाकरराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त 21 ऑगस्ट रोजी संपूर्ण राज्यामध्ये जलसंधारण दिन साजरा करण्यात येतो. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील नागरिकांना जलसंधारणाच्या या जनजागृती अभियानामध्ये सहभागी होण्याचं आवाहन केलं आहे. 21 ऑगस्ट रोजी सकाळी राज्यातील 36 जिल्ह्यांमध्ये महा वॉकेथॉन वॉक फॉर वॉटरचं आयोजन करण्यात आलं आहे. या वॉकेथॉनमध्ये तरुणांसह सर्व नागरिकांनी मोठ्या संख्येनं सहभागी होऊन जलसंधारणाचा संदेश जनतेपर्यंत पोहोचवावा असं आवाहन मुख्यमंत्री फडणवीस यांनी केलं आहे. जलसंधारणाचा संदेश प्रभावीपणे युवा पिढीपर्यंत पोहोचविण्यासाठी रील्स स्पर्धेचं देखील आयोजन करण्यात आलं आहे. स्पर्धेत युवा पिढीनं उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावं असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं. या ऐतिहासिक जलसंधारण मोहिमेत सहभागी होण्यासाठी राज्य शासनाच्या जाहिराती तसेच समाज माध्यमावर उपलब्ध असलेल्या अधिकृत QR कोड स्कॅन करून नागरिकांनी आपला सहभाग नोंदवायचा आहे. जलसंधारण ही केवळ राज्य शासनाची जबाबदारी नसून प्रत्येक नागरिकाचा सहभाग आवश्यक असलेली लोक चळवळ आहे. त्यामुळे या जनजागृती अभियानामध्ये प्रत्येकानं सहभागी होऊन जलसंधारणाचा संदेश घराघरात पोहोचवावा असं आवाहन देखील त्यांनी यावेळी केलं. या वॉकेथॉन स्पर्धेच्या निमित्तानं बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागरिकांना आवाहन केलं. सर्वांना नमस्कार. आपला महाराष्ट्र जलसमृद्ध आणि हिरवागार असावा असे आपल्या सर्वांचे स्वप्न आहे. राज्याचे माजी मुख्यमंत्री स्वर्गीय सुधाकरराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त 21 ऑगस्ट रोजी आपण संपूर्ण राज्यात जलसंधारण दिन साजरा करतो आहोत. याच दिवशी सकाळी राज्यातील सर्व 36 जिल्ह्यांमध्ये महा वॉकेथॉन फॉर वॉटर आयोजित करण्यात आली आहे. सर्व तरुणांना आणि नागरिकांना माझे आवाहन आहे, या महा वॉकेथॉनमध्ये आपण मोठ्या संख्येने सहभागी व्हा. या निमित्ताने जलसंवर्धनाचा संदेश देणाऱ्या रील्सची स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. युवा पिढीने जास्तीत जास्त संख्येने यात सुद्धा सहभाग घ्यावा. या ऐतिहासिक मोहिमेत सहभागी होण्यासाठी सरकारच्या जाहिरातींवर आणि समाज माध्यमांवर उपलब्ध असलेला अधिकृत QR कोड स्कॅन करा आणि मोठ्या संख्येने सहभागी व्हा. या जनजागरणात आपल्यापैकी प्रत्येकाने सहभागी व्हावे. चला एकत्र येऊया, जलदूत बनून पाण्यासाठी चालूया. पाणी अडवा, पाणी जिरवा या मूलमंत्राला जगवूया. महाकवी वामनदादा कर्डक यांचे आंबेडकरी चळवळीतील योगदान अनन्यसाधारण आहे. बुद्ध, फुले, शाहू आंबेडकर यांच्या विचारांवर तब्बल 10,000 गीते लिहून त्यांनी आपल्या गीतांच्या माध्यमातून सामाजिक परिवर्तनाची ज्योत पेटवली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा हा क्रांतिकारी नारा समाजाच्या तळागाळापर्यंत पोहोचवून तो सर्वांच्या मनामनात रुजवण्याचे महान कार्य महाकवी वामनदादा कर्डक यांनी केले, असे गौरवोद्गार महापौर सय्यद इक्बाल यांनी काढले. आबिरा फाउंडेशन परभणीच्या वतीनं महाकवी वामनदादा कर्डक यांच्या जयंतीनिमित्त मागील 18 वर्षापासून आंबेडकरी आणि परिवर्तनवादी चळवळीत आपल्या कलेच्या माध्यमातून योगदान देणाऱ्या गायक, शाहीर आणि कार्यकर्त्यांना महाकवी वामनदादा कर्डक जीवन गौरव पुरस्कार प्रदान करण्यात येतो. यंदाचा पुरस्कार आज सोमवार दिनांक 17 ऑगस्ट रोजी परभणी शहरातील बी रघुनाथ सभागृह या ठिकाणी संपन्न झाला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महापौर सय्यद इक्बाल तर उद्घाटक म्हणून भारतीय दलित पॅन्थरचे उपाध्यक्ष संजय कांबळे, प्रमुख अतिथी म्हणून महानगरपालिकेचे नगरसेवक तथा स्वागताध्यक्ष मिलिंद बावणीकर, आयोजक भंते मोदितानंद, रिपब्लिकन सेनेचे नेते यशवंत भैया भालेराव, PRPचे राज्य संघटक गौतम मुंडे, डॉक्टर सुनील तुरुकमाने, भाई कीर्तिकुमार बुरांडे, नगरसेवक अविनाश अवचार,
माजी नगरसेवक नागेश सोनपसारे, प्राध्यापक डॉक्टर रामप्रसाद खंदारे, दीपक वारकरी तसेच यश क्रीडा मंडळाचे अध्यक्ष गौतम भराडे, संजय बगाटे यांच्यासह मान्यवरांची यावेळी उपस्थिती होती. श्रावण महिन्यातील पहिल्या सोमवारनिमित्त परभणी शहरातील विविध शिवमंदिरांमध्ये भाविकांनी दर्शनासाठी पहाटेपासूनच गर्दी केली. पहाटेपासून मंदिर परिसरामध्ये भाविकांची वर्दळ सुरू झाली होती. हर हर महादेव, ओम नमः शिवायच्या जयघोषानं मंदिर परिसर भक्तिमय झाला. परभणी शहरातील पारदेश्वर मंदिर आणि बेलेश्वर मंदिरात भगवान शिवाच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी झाली. भाविकांनी शिवलिंगावर जलाभिषेक, दुग्धाभिषेक करून बेलपत्र, फुले अर्पण केली. श्रावणातील पहिल्या सोमवारचा औचित्य साधून अनेक भाविकांनी उपवास करत मनोभावे पूजा अर्चा केली. हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ या ठिकाणी देखील मंदिरामध्ये सकाळपासूनच विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं. भाविकांची गर्दी लक्षात घेता मंदिर व्यवस्थापनाच्या वतीने दर्शनाची योग्य व्यवस्था करण्यात आली. परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झालं असून दिवसभर शिवभक्तांची मोठी वर्दळ या ठिकाणी पाहायला मिळाली. मराठवाडा साहित्य परिषद शाखा परभणीच्या वतीनं अक्षरभेट उपक्रमाअंतर्गत राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे यांच्या वतीनं बालभारती प्रकाशित पुस्तकांच्या शिक्षक लेखकांचा विशेष सन्मान सोहळा आज परभणी येथे संपन्न झाला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कादंबरीकार बाबा कोटंबे यांची उपस्थिती होती. बालभारतीच्या पुस्तकाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांपर्यंत साहित्य, संस्कार, कल्पनाशक्ती आणि जीवनमूल्य पोहोचविणाऱ्या शिक्षक लेखकांचा यावेळी गौरव करण्यात आला. त्र्यंबक वडसकर यांच्या बालनाट्य, मारुती डोईफोडे यांच्या खासम खास दोस्त, भानुदास धोत्रे यांच्या आभाळाच्या मुली, बबन आव्हाड यांच्या माणूसपणाची वाट आणि डॉक्टर शरद ठाकर यांच्या आभाळाचे स्वप्न या पुस्तकांचा विशेष उल्लेख करण्यात आला. अध्यक्षीय मनोगतामध्ये कोटंबे यांनी बालसाहित्याची भूमिका स्पष्ट करताना बालसाहित्य म्हणजे केवळ मुलांचं मनोरंजन नव्हे, तर त्यांच्या मनात विचार, संवेदना आणि संस्काराची बीज पेरणारे प्रभावी माध्यम आहे असं स्पष्ट केलं. यावेळी मराठवाडा साहित्य परिषदेचे उपाध्यक्ष डॉक्टर आसाराम लोमटे यांची विशेष उपस्थिती होती. साहित्यिक मोहन कुलकर्णी, राजेंद्र गहाळ, तुकाराम खिल्लारे, गंगाधर गायकवाड, अरविंद सगर, माणिक रासवे, बालासाहेब काळे, माधव गाढे, रत्न पारखे, मुस्ताक शेख, संतोष मारकळ, किरण पुरी, सुभाष पांचा, सोपान डोके, खेळकर, गडगिळे यांची उपस्थिती होती. आपल्या जिल्ह्यातील अपडेट बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्रवाणी या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद.